नमस्कार, महासत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपासून तब्बल 4 दशकांपासून जो चालत असलेला जो लढा आहे सर्किट बेंचचा, तो आता पूर्ण होत आहे। जे आपले मुख्य सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांच्या हस्ते आता थेट लोकार्पण होत आहे। याच पार्श्वभूमीवर आपण काही युवा वकिलांशी संवाद साधणार आहोत। या संदर्भात त्या सर्किट बेंचचा नेमका कसा फायदा होणार आहे त्यांना, या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। तर पाहूयात नेमकी मतं त्यांची काय आहेत। नमस्कार, नाव कसं आपलं? ॲडव्होकेट सुधीर इंगळे पाटील। काय नेमकं सांगशील, नेमकं कशा प्रकारे तुला संधी एक युवा वकील म्हणून बघतोस याच्याकडे? खरं तर या 4 महिन्यामध्ये मी मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करून बघितली आणि त्या ठिकाणी होणारा कॉस्ट, लिव्हिंग कॉस्ट, त्या ठिकाणी होणारी अडचण आणि कोल्हापुरात ज्यावेळी सर्किट बेंच स्थापन झालंय आणि इथून पुढे आम्हाला जी इज ऑफ लिव्हिंग आहे आणि सर्व आमच्या ज्या अपीलच्या केस आहेत त्या इथल्या जवळपास आमच्या ओळखीच्याच लोकांच्या आहेत आणि त्यांना कोर्टात मुंबईमध्ये जाऊन हजर होण्यापेक्षा सर्किट बेंचमध्ये ज्यावेळी हजर होता येईल त्यावेळी त्यांना अत्यंत म्हणजे न्याय हा अवघड नाही हे प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचे यावेळी काम होणार आहे। आणि आम्हाला अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर सर्वच विद्यार्थ्यांना जे ह्या 5-6 जिल्ह्यांमधून लॉचं शिक्षण घेत आहेत त्यांना हायकोर्टाचे दार ओपन झालेलं आहे। जवळपास कोणीही या 6 जिल्ह्यातून जवळपास 2 ते 3 तासामध्ये हायकोर्टाच्या सर्किट बेंचमध्ये पोहोचू शकतो आणि त्या ठिकाणी येऊन सिनियर मोस्ट वकिलांसोबत प्रॅक्टिस करू शकतो व कलिग्स लोकांसोबत प्रॅक्टिस करू शकतो। आणि त्यामुळेच आणि हायकोर्टाचे इथिक्स, मॅनर्स आता आम्हाला सुरुवातीच्या नवोदित काळातच समजणार आहेत, त्यामुळे आम्हाला भविष्यात खूप उपयोग होणार आहे। नक्कीच युवा वकिलांना फायदा होईल। पण आपण नेमकं कसं बघताय या सर्किट बेंचच्या स्थापनेकडे आणि तुमच्या अभ्यासाशी नेमकं हे कसं जुळवून? नमस्कार, मी ॲडव्होकेट वृषाली इंगळे पाटील। मी प्रॉपर मंगळवेढची आहे, परंतु आता कोल्हापूरमध्ये मी प्रॅक्टिससाठी चालले होते। तर विषय असा की डायरेक्ट आता आम्हाला हायकोर्टला आम्ही जॉईन झालो, जेणेकरून एक युवा वकील, एक महिला म्हणून मी सांगेन की आधी कसं म्हणजे लांब पडायचं किंवा दोन दिवस मुंबईच्या हायकोर्ट ठिकाणी जाऊन आम्हाला सगळी कामं बघावी लागत होती, आमच्या सिनियरांचे आम्ही बघत होतो। पण आता एक नवोदित वकील म्हणून आम्हाला असा आनंद होतो की आता न्यायाच्या हक्काचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो किंवा कोकण विभाग असो, आम्हाला 2 ते 3 म्हणजे एका दिवसामध्ये आम्ही जाऊन आमची जी काही कामं असेल हायकोर्टला डायरेक्ट जॉईन होऊन आम्ही ती कामं बघू शकतोय। आणि सर्वात प्रथम म्हणजे आज आमच्या सर्वांसाठीच हा खूप आनंदाचा दिवस आहे, जेणेकरून आपण पश्चिम महाराष्ट्र बघू, कोकण विभाग बघतो आणि मराठवाडा विभाग असं सर्वच विभागातली ज्या काही महिला युवा वकील आहेत त्यांच्यासाठी अभ्यासाला एक सुंदर म्हणजे चांगला अशी संधी भेटली। कारण की जेणेकरून पुढे 3 वर्ष प्रॅक्टिस, कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही गेलो तर आम्हाला 3 वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी आहे। म्हणजे पुढे जाऊन आम्हाला लॉ मध्ये करिअर करायचं असेल कोणत्या पोस्टसाठी तर हे आमच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि आमच्या हक्काचं हायकोर्ट होत आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे। नक्कीच। तुझं नाव नेमकं काय? ॲडव्होकेट ऐश्वर्या उज्ज्वल आपटे। एकंदरीतच आता तुमचा अभ्यासक्रम आता पूर्ण झालेलाच आहे, कसं नेमकं या सगळ्याकडे बघतेस आणि नेमकं तुला त्या पद्धतीने कसा फायदा होईल? ग्रॅज्युएशन याच वर्षी कंप्लीट झालं, त्याच्यामुळे एक आनंद होतोय की म्हणजे प्रॅक्टिस जी होती डिस्ट्रिक्टला करायला मिळालीच असती, पण जरी हायकोर्टमध्ये करायची तर मुंबईला जावं लागलं असतं। पण आता जे आहे ते अगदी घराच्या जवळच असेल किंवा बाकीच्या जरी जे कोल्हापूरमध्ये राहणारे आहेत ते प्रत्येक वकिलांनाच याचा फायदा होणार आहे। एकंदरीतच जर आता सिनियर वकिलांना जर तुम्ही नेटवर्किंग बाबतीत जर विचार केला तर मग ते नेमकं कसं तुम्ही मॅनेज करू शकताय? मॅनेज म्हटलं तर म्हणजे त्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर हायकोर्टमध्ये जरी हे केल्यानंतर जे ॲडव्होकेट्स आहेत ते आम्हाला पूर्णपणे गाईड करतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हायकोर्टातलं प्रोसिडिंग आहे ते समजायला पण सुलभ होईल। युवा वकिलांना आत्ताच्या कायदेशीर क्षेत्रात आता नवीन संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत। महासत्ता लाईव्हसाठी मी निरंजन, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।